नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या एसएम अकॅडमी या लोकप्रिय YouTube चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एकंदरीत मित्रांनो, दरवर्षी ह्या जे जागा आहेत ह्या निघत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं की ह्या जे परीक्षा आहेत त्या कशा पद्धतीने होत असतात। आणि आपण जर पाहिलं तर दरवर्षी ह्या जे जागा आहेत ते दरवर्षी आपल्याला माहिती आहे की याच्या काही नाही तर काही जागा निघत असतात आणि आपले विद्यार्थी काय करतात, पोलीस भरतीची तयारी, तलाठी भरती, ग्रामसेवक इकडेच वळतात। तर या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अनेक पदभरती होत असतात आणि आपल्या म्हणजे विशेषतः म्हणजे आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीपासून किंवा 2 वर्ष झालं ही परीक्षा जी आहे ती मराठीमधून सुद्धा होत आहे आणि मराठी प्लस हिंदीमधून सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि मराठीमधून सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये परीक्षा तुम्ही देऊ शकता। ही तुम्हाला पदभरती कोणीही सांगणार नाही। संपूर्ण माहिती पहा, व्हिडिओला सुरुवात लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला पण विसरू नका। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर दरवर्षी ह्या जागा निघतात। पहिली सांगून देतो मित्रांनो, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एमटीएस म्हणून पद असतं, मल्टी एमटीएस म्हणून एक पद असतं। दुसरं म्हणजे यासोबत एमटीएस व हवालदार म्हणून पदभरती असते। यासाठी आता म्हणजे यावर्षी सुद्धा जागा निघालेल्या आहेत, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दरवर्षी जागा निघतात। एमटीएस म्हणून आणि हवालदार म्हणून जागा निघाल्या आहेत। दुसरं म्हणजे आपण दुसरी पदभरती आपण पाहू शकतो ते म्हणजे एसएससी जीडीच्या पण आता जागा निघत असतात, या दरवर्षी निघतात, आपण याकडे सुद्धा लक्ष देऊ शकता। तिसरं आपण लक्षात घ्या, एसएससी सीजीएल म्हणून एक पोस्ट असते, एसएससी सीजीएल याला पात्रता जी आहे ती पात्रता पदवी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, डिग्री असणं गरजेचं आहे। या 3 पोस्ट दरवर्षी निघत असतात। यासोबतच आपण एसएससी जीई म्हणून निघतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये जागा निघतात, त्यामुळे आपण याकडे लक्ष द्यायचं आहे। आणि यावर्षी एसएससी एमटीएस आणि हवालदारच्या ज्या जागा आहेत त्या निघाल्या होत्या, त्यासाठी आपण अप्लाय केला असेल आणि केलं नसेल मित्रांनो तर आता पुढच्या वर्षी तुम्ही करू शकता। तर ह्या दरवर्षी जागा निघत असतात आणि याची फी जी आहे ती फक्त 100 रुपये असते आणि आपले राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्रातील जे काही पोस्ट निघतात त्यासाठी 1000 रुपये फी असते। पण आपण मी सांगितल्या जेवढ्या पोस्ट आहेत ते फक्त 100 रुपये फी असते। यासाठी अप्लाय करायचा असेल तर आता याच्यात ही संधी गेली, पण पुढच्या वर्षी आपण या भरतीकडे स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीकडे लक्ष द्या, अभ्यासाला लागा आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। आता सीजीएलचे आताच जे पेपर आहेत ते झालेले आहेत, त्यामुळं आपण जर पाहिलं तर आता CHSL च्या जे पोस्ट आहेत ही पोस्ट आहे, याच्या आता परीक्षा सुरू होणार आहेत। या झाल्या की एमटीएस म्हणून एमटीएस व हवालदाराच्या सुरू होणार आहेत। तर नक्की यासाठी अप्लाय करत चला। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। एसएम अकॅडमी या लोकप्रिय YouTube चॅनलची संपर्क साधायचा असेल तर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।